दरबारी कुस्ती बेगम, बडी बेगम म्हणजे आली आदिलशाहची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं फजल खान, हे नाव त्याचं फजल खान, जिता जगता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरब्बा सुभानअल्लाह, कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचं घोडदळ पायदळ, फौज फाटलही बक्कळ. अंगीदा हत्तीचं बळ, पहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडील, खेचीत खानाची सेना निघाली. गावा लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे गणिम, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर. खानाला कसा थोपणार, काय लढवा वाहून नर. चिंतेत पंत सरदार. ज्याची आपल्याला बऱ्याच दिवसापासून आतुरता लागली होती की गेस्ट कधी येत, आणि आपली आतुरता आज पूर्ण झालेली आहे. असं म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे. आज माझ्या लाडक्या बालमित्रांसाठी त्यांनी ड्रेस दिले, याचा आनंद विद्यार्थ्यापेक्षा मला जास्त झालाय. की माझे विद्यार्थी आता गोड गोड गुलाबी गुलाबी दिसतील आणि त्यांना पाहून मी पण आनंदित होईल. ते तर होतीलच, पण मी पण आनंदित होईल, हो की नाही. कारण की विद्यार्थी शाळेचा आत्मा आहे. विद्यार्थी छान तर शाळा छान. मग असे लाडके विद्यार्थी उद्यापासून सगळेच युनिफॉर्म मध्ये येणार. पण नुसतं युनिफॉर्म पर्यंत नाही थांबावं असं वाटत. मी आताच म्हटलं ना, देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. त्यांनी आपल्याला सुविधा द्यावे आणि आपण त्याचं चीज करावं, है ना. त्यांनी आताच सांगितले की आपले जे विद्यार्थी आहेत, ज्यांना जास्त गुण पडणार आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ते क्लासेस मोफत देणार आहेत. पण यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे, हो की नाही. आणि तुम्हाला साध्य करायचंय की आपली आर्थिक परिस्थिती जरी खराब असली तरी आपल्याला कुणाच तरी हात आहे मदतीचा. असे मोठमोठे व्यक्तित्व आज आपल्या समोर बसलेले आहेत आणि त्याचं आपण चीज करणार आहोत. आणि यामुळे त्यांनी आम्हाला असं सहकार्य करावं. आणि नुसतं ड्रेस नाही तर त्याच्या व्यतिरिक्त तरी काहीतरी च्या पलीकडे देण्याचं. आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार. रोटरी क्लबचा आपला तसा 15-20 वर्षापूर्वीचा संबंध आहे. म्हणजे 15 वर्षापूर्वी साधारणतः आम्हाला पाण्याची व्यवस्था रोटरी क्लबनेच करून दिली. आणि त्यावेळेस मी शिवाजी स्कूलला मुख्याध्यापक होतो. मग त्या माध्यमातून जवळपास 4 शाळा मी सुचवल्या आणि 4 शाळांना मी व्यवस्था करून दिली. आजही ते नाव आहे, तो बोर्ड आहे. तर रोटरी क्लबचं सहकार्य हे आपल्याला यापूर्वी आणि सतत मिळत राहावं अशी अपेक्षा करतो. त्याचबरोबर रोटरी क्लब वेस्ट शहरामध्ये जे समाज प्रबोधनाबरोबर मदतीच्या हाताचं जे काम करतो ते अत्यंत स्तुत्य आहे. आणि मदत कुणासाठी, जो गरजू असेल त्या, मदत कुणासाठी ज्याचं कौतुक खरंच करायला पाहिजे अशा वंचितांना, कधी कधी मदत कुणासाठी ज्याला खरंच तो अत्यंत हुशार आहे. जसं या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तल्लख व्यक्तिमत्व, परंतु परिस्थिती ही जेमतेम असल्यामुळे त्यांना मालेगावचे सयाजीराव गायकवाड यांनी प्रथमतः मदत. त्यानंतर बाबासाहेबांच्या घरी जाऊन राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना शोध. औरंगाबाद वेस्टचे माननीय पदाधिकारी, उपस्थित शिक्षकगण व विद्यार्थी मित्रांनो,
रोटरी ही सामाजिक संस्था सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि रोटरीशी आपला संबंध बऱ्याच वर्षापासून आहे, आता सरांनी पण सांगितलं आहे. तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आजच्या या कार्यक्रमाला मला इथं येण्याचं भाग्य मिळालं. रोटरी क्लब औरंगाबाद वेस्टच्या सदस्यांनी स्वतः कॉन्ट्रीब्युशन करून हे गणवेश आपल्या विद्यार्थ्यांना दिलेले आहेत, त्याबद्दल अतिशय आनंद होत आहे व त्या सर्व सदस्यांचं मी अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांचं देखील अभिनंदन करतो. उत्तरोत्तर आपली शाळा आणि आपले विद्यार्थी छान प्रगती करो या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. उपस्थित आपले संस्थेचे सर्व पाटील साहेब, व्यवहारे मॅडम, माझे रोटरीचे सहकारी असिस्टंट गव्हर्नर विवेकजी कानडे, माजी अध्यक्ष हेमंत दांडगेजी, तेजस कुलकर्णी, सागर खराडे, ये गतवर्षी पुढल्या वर्षी होणारे जे अध्यक्ष आहेत अमेयजी कोल्टीकेरी आणि नवीन मेंबर आता डॉक्टर गिरीश काळे, सर्व शिक्षक मंडळी आणि जी ऊर्जा जो आहे इथे, जी ऊर्जा स्रोत जी आहे, सगळे चिमुकले मित्रमंडळी जिथे बसलेत आतुरतेने वाट बघतायत, पण लोक आपली भाषणं काही संपवत नाही आहेत आणि चेहऱ्यावरती प्रश्न आहेत की नक्की हे समोर जे आहे ते आपल्याला कधी मिळणार, का नुसती आज भाषणच ऐकायची आहेत. तर असे सगळे आमचे मित्र, चिमुकले मित्रगण, फार वेळ न घेता मी 2 शब्दात माझं मनोगत व्यक्त करेन. आमच्या रोटरी क्लब औरंगाबाद वेस्ट छत्रपती संभाजीनगरच्या या संबंध आमचे जे 30 आमचे सदस्य आहेत त्याच्या वतीने एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून हा उपक्रम आता हे 2रं वर्ष आहे आमचा क्लब जो करतोय आपल्या शाळेसाठी आणि खूप आनंद होतोय की गेल्या वर्षी आपण 30 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो, यावर्षी आपण 50 विद्यार्थ्यांना ही मदत करू शकतो आणि ती संख्या आपण खूप आनंद झाला. थोडासा उशीर नक्की झाला, यावेळेला 2 आठवड्यांचा विलंब झाला आहे. गेल्या वर्षी आपण 15 ऑगस्टला दिला होता, तर यावर्षी आपण शिक्षक दिनाच्या हा औचित्य साधून केला, कारण उद्या सुट्टी आहे, पण शिक्षक दिनाचा मला वाटतं हा गौरव आहे की आपल्यासोबत आपले शिक्षक इतके त्यांना जाणीव आहे, इतक्या कठीण परिस्थितीतनं तुम्ही सगळे येत आहे, पण तरी तुम्हाला दर्जेदार शिक्षण हे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. विशेष करून जसं आता पाटील साहेब म्हणाले की आता आपल्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेंच भाषा ही आपण शिकवतोय आणि ऐकून प्रचंड आनंद झाला. कितीतरी मोठ्या शाळांमध्ये ही सुविधा अजून उपलब्ध नाही आहे की फॉरेन लँग्वेज विद्यार्थ्यांना परदेशातली एखादी भाषा शिकायची संधी मिळते, ती आपल्या इथे आपल्या कॅम्पसमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना ती मिळते, हे ऐकून खूप आनंद झाला. आणि नक्कीच आपल्यापैकी कितीतरी लोक, कितीतरी विद्यार्थी हे मोठे होऊन इंटरप्रेटर तर होतीलच, गाईड पण चांगले तयार होतीलच, पण त्या व्यतिरिक्त शासकीय नोकरींमध्ये त्या लेवलला जाऊन, फॉरेन लेवलला जाऊन, फॉरेन सेक्रेटरी लेवलला जाऊ शकतील अशी ही मी नक्कीच इथे खात्री हे बाळगतो. एक नक्की सांगायला आवडेल, जसं व्यवहारे मॅडम पण म्हणाल्या की सगळे विद्यार्थी आणि वाघमारे सरांनी पण सांगितलं होतं की विद्यार्थी खूप हालाकीच्या परिस्थितीतून येत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही किंवा आपण कुठे कुठल्या आईच्या पोटी जन्म घेतो हे आपल्या हातात नाही. कुठल्या परिस्थितीमध्ये, कुठल्या वातावरणात आपण जन्म घेतो हे आपल्या कंट्रोलमध्ये आणि आपल्या हातात नाही. पण आपला जन्म आणि आपला जो काही आयुष्य आहे हे आपण कसं घडवतो हे आपल्या हाती नक्की आहे. त्यामुळे कदाचित कठीण परिस्थितीत तुम्ही जन्म घेतला असेल, वाढ होत असेल, पण इथून पुढचं जे तुमचं भविष्य हे नक्की तुमच्या हाती आहे आणि हे भविष्य घडवण्याचं काम आपली शाळा, आपलं विद्यालय करते. त्यामुळे आपल्या विद्यालयासाठी एकदा मला वाटतं जोरदार आपण टाळ्या व्हायला पाहिजे की ज्या हे नक्की लक्षात ठेवा. जसं आता महाराजांचा उल्लेख झाला किंवा महात्मा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, बाबासाहेबांचा उल्लेख झाला, तसंच तुम्हाला कदाचित माहिती असेल APJ अब्दुल कलाम जे आपले प्रेसिडेंट राहिलेले आहेत. खूप कठीण परिस्थितीतनं त्यांनी त्यांचं आयुष्य घडवलं. सुरुवात सगळ्यांची जर बघितली ती खूप कठीण होती, पण जो काही त्यांनी त्यांचा कालावधी घालवलाय, जे आयुष्य त्यांनी घालवलंय, समाजासाठी जे काही दिलंय, आज इतके वर्ष होऊन गेली तरी सुद्धा आपण त्यांचं नामस्मरण करतो. ते आपल्यासाठी ऊर्जेचा स्रोत आहे, आपल्यासाठी प्रेरणास्थान आहे. असंच आपलं आयुष्य आपण घडवावं. ह्याच्यात रोटरीची एक छोटीशी खारीचा वाटा म्हणता येईल
या सगळ्या तुमच्या प्रवासात आम्ही काहीतरी एक मदत करू शकतोय, हा मला वाटतं हे आमचं भाग्य म्हणता येईल की ती एक आम्ही आपल्या समाजाला देण्यासाठी आम्ही काहीतरी करू शकतोय. सदस्यांनी सर्वांनी मिळून हे जे 50 गणवेश जे आपल्याला स्वखर्चाने स्वेच्छेने देण्याचा जो उपक्रम केलाय, असंच आमचं पण भाग्य वाढत राहावं की आम्ही समाजाला काहीतरी देत राहावं आणि समाज घडत राहावं. कारण की तुम्ही या समाजाचे आणि आपल्या देशाचे भवितव्य आहात. संबंध आपला समाज, आपला देश, संबंध जग आपल्या देशाकडे बघतोय की ही ऊर्जा नक्की कुठून येते आणि ही ऊर्जा इथे आहे. किती जरी काही जरी परिस्थिती कठीण असली तरी आपला देश, आपला समाज हा एकत्रित राहिलेला आहे. इतक्या कठीण परिस्थितीमधून सुद्धा आपण एकत्र भारत देश आपण राहिलेलो आहोत. आणि इथून पुढे जे काही पुढचे 100 वर्ष आहे हे सगळं जग मानतंय की हे भारताचं आहे, राईट. आणि हे कोण घडवणार आहे? हे तुम्ही घडवणार आहात, राईट. त्यामुळे माझे हे 2 शब्द इथेच संपवतो. आपण कार्यक्रमाकडे पुढे वळूया. मला वाटतं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती ती आतुरता दिसते की आता बस झाले भाषण आणि आम्हाला आमचा गणवेश द्या. इथे आज बोलवलं, माझ्या सहयोगींचा सगळं मान सन्मान केला, त्याबद्दल शाळेचे जे आपले मॅनेजमेंट आहेत त्यांचा मी आभार मानतो. आणि असंच वर्षानुवर्ष हा कार्यक्रम वृद्धंगत होत राहावा, आम्ही जास्तीत जास्त प्रकारे आपली मदत सहायता करू शकतो आणि चांगली भवितव्य या शाळेतनं घडत राहावं ही अपेक्षा करतो. 2 शब्द संपवतो.